मित्रांनो, जन्मापासून मृत्यूपर्यंत या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्या नावाशी, त्याच्या मनाशी, त्याच्या भावनेशी आणि त्याच्या संपूर्ण जीवन प्रवासाशी अखंडितपणे जोडल्या गेलेली संज्ञा म्हणजे धर्म किंवा धम्म. बऱ्याच लोकांना धर्म आणि धम्म यामध्ये फरकच करता येत नाही किंवा ते या दोनही संकल्पनांना एकच मानतात. परंतु धर्म आणि धम्म या दोनही संकल्पना वेगवेगळ्याच नाहीत, तर पूर्णपणे विरोधी व्याख्या असणाऱ्या आहेत. आणि ते समजून घेण्यासाठीच आजचा आपला हा व्हिडिओ आहे. आणि ते समजून घेत असताना धर्म आणि धम्म या दोनही संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. आपल्या पूर्णपणे धम्म आणि धर्म या दोनही संकल्पना क्लिअर होतील. मित्रांनो, जेव्हा आपण धर्म या संकल्पनेचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल किंवा बऱ्याच साहित्यामध्ये आपल्या वाचण्यातही आलं असेल किंवा आपण गुगलवर सर्च जरी केलं तरी आपल्याला सांगितलं जाईल की संपूर्ण जगभरात 300 पेक्षा जास्त धर्म आहे. त्यापैकी काही प्रमुख 7 ते 8 धर्म आहेत. परंतु आपण जेव्हा धम्म या संकल्पनेचा विचार करतो तेव्हा ही संकल्पना फक्त आणि फक्त तथागत भगवान बुद्ध यांच्या बौद्ध धम्माशी निगडीत आहे. आपण जेव्हा धर्म समजून घेतो किंवा जगातील कुठल्याही धर्माचं तत्त्वज्ञान समजून घेतो तेव्हा ते तत्त्वज्ञान म्हणते की मी तुमचा निर्माता हो, माझी पूजा करून तुम्ही तुमच्या आत्म्यास मोक्ष प्राप्त करून घ्या. आणि असं सर्व सांगणारा जो देवाचा संदेश असते त्यालाच धर्म म्हणावं. जगातील सर्वच्या सर्व धर्मांचं तत्त्वज्ञान म्हणते की मोक्षप्राप्तीचा हा संदेश बहुधा राजदूताच्या माध्यमातून लोकांपर्यंत आलेला असतो. त्या राजदूताला देवाच्या सर्वच्या सर्व संदेशाचा साक्षात्कार झालेला असतो. नंतर तो राजदूत लोकांच्या पुढे तो साक्षात्कार उघड करतो आणि खऱ्या अर्थाने यालाच धर्म असे म्हणावे. आणि धर्माचं पालन करणे म्हणजे या राजदूताने, प्रेषिताने देवाकडून आणलेला संदेश लोकांनी पाळणे आणि तो पाळल्यानंतर त्यांना मोक्षप्राप्ती होणे. त्यांचा आत्मा या जगामध्ये भटकणार नाही आणि जर ते पाळत नसतील तर त्यांना नरकात जागा मिळेल, स्वर्ग मिळू शकणार नाही. असंच या जगातील संपूर्ण धर्मांचं तत्त्वज्ञान म्हणते. ख्रिश्चन धर्माच्या तत्त्वज्ञानाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की ख्रिश्चन धर्मामध्ये एक सर्वात महत्त्वपूर्ण नियम आहे. प्रत्येक व्यक्तीने म्हणजे ख्रिश्चन धर्मातील प्रत्येक अनुयायाने पहिल्यांदा असं मानलं पाहिजे की ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे किंवा राजपुत्र आहे, तेव्हाच त्याला मुक्ती मिळेल. आपण जर मुस्लिम धर्माचा विचार केला तर मुस्लिम धर्माचा प्रणेता मोहम्मद हा सुद्धा स्वतःला अल्लाचा म्हणजेच परमेश्वराचा प्रेषित म्हणजेच पैगंबर मानायचा. त्याचबरोबर मुस्लिम धर्मामध्ये 2 महत्त्वाच्या अटी आहेत, ज्या अटींचं मुस्लिम धर्मातील अनुयायांनी पालन केलं तरच त्यांना मोक्ष मिळू शकेल. त्यालाच मुस्लिम धर्मामध्ये किंवा उर्दू भाषेमध्ये निजात म्हटलं जाते. त्यापैकी पहिली अट म्हणजे सर्वच्या सर्व मुस्लिम धर्मीयांनी मोहम्मदास अल्लाचा पैगंबर म्हणजेच प्रेषित मानलं पाहिजे. आणि दुसरी सर्वात महत्त्वपूर्ण अट की सर्वच्या सर्व मुस्लिम धर्मीयांनी मोहम्मदास अल्लाचा शेवटचा पैगंबर मानलं पाहिजे, शेवटचा प्रेषित मानलं पाहिजे. म्हणजेच मुस्लिम धर्मीयांमध्ये किंवा धर्मामध्ये पैगंबराने किंवा मग मोहम्मदाने केलेला उपदेशच शेवटचा आहे आणि तोच सर्वात महत्त्वाचा आहे. यानंतर कोणीच उपदेश करू शकत नाही असं सर्वच्या सर्व मुस्लिम बांधवांना मानावं लागेल. तेव्हाच त्यांना या जगामधून निजात म्हणजेच मोक्ष म्हणजेच मुक्ती मिळू शकेल. जर आपण हिंदू धर्माचा विचार केला तर कृष्ण म्हणत असे की मी स्वतः देव आहे आणि गीता हाच माझा संदेश आहे. अशा प्रकारचे हिंदू धर्मात अनेक देवी देवता आढळून येतील आणि त्यांची वेगवेगळी संदेशसुद्धा आढळून येतील. हे सर्व पाहिल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की धर्म हा 2 संकल्पनेच्या अवतीभोवती फिरत असतो. पहिली संकल्पना देव किंवा देवदूत आणि दुसरी संकल्पना म्हणजे मोक्षप्राप्ती. म्हणजेच धर्म म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचं झाल्यास देवांनी मोक्षप्राप्तीसाठी दिलेला संदेश आणि त्यांची पूजा अर्चना करून त्या संदेशाचं पालन करून मोक्षप्राप्ती करणे इत्यादी सर्व गोष्टींना धर्म म्हणावं. आता आपण जाऊ धम्माकडे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की धम्म ही संकल्पना फक्त आणि फक्त तथागत भगवान बुद्धांच्या बुद्ध धम्माशी निगडीत आहे. खरं तर तथागत भगवान बुद्धांनी बुद्ध धम्माच्या सांगितलेल्या तत्त्वज्ञानामध्ये देव, देवदूत किंवा मोक्ष अशा प्रकारच्या संकल्पनाच अस्तित्वात नाहीत. बुद्धांनी धम्माची व्याख्या खूप विस्तृत पद्धतीने सांगितलेली आहे. बुद्ध म्हणतात धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे जीवन शुचिता पाळणे. जीवन शुचिता म्हणजे काय, तर माणसाने हिंसा, चोरी, आळस, कामवासना आणि असत्य भाषा या सर्व गोष्टींपासून मुक्तता मिळविणे. धम्म म्हणजे प्रत्येक माणसाने त्याच्या आयुष्यात पूर्णत्व प्राप्त करणे आणि हे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी भगवान बुद्धांनी 10 पारमिता सुद्धा सांगितलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने जेव्हा एखादा व्यक्ती या 10ही पारमित्यांचं चांगल्या पद्धतीने पालन करतो तेव्हा त्याचं आयुष्य पूर्णत्वास जाते आणि खऱ्या अर्थाने यालाच धम्म म्हणावं असे तथागत बुद्ध म्हणाले. धम्म म्हणजे निब्बाण प्राप्त करणे. निब्बाण म्हणजे काय, तर निर्दोष आयुष्य जगणे. कुठल्याच प्रकारचा दोष आपल्या हातून घडता कामा नये. खऱ्या अर्थाने यालाच धम्म म्हणावं. धम्म म्हणजे तृष्णा त्याग करणे. भगवान बुद्ध म्हणतात की आपल्या मनात अतिशय लोभ असू नये. आपण नेहमी संतोषी असलं पाहिजे.
धम्म म्हणजे या पृथ्वीवरील सर्व संस्कार, सर्वच्या सर्व गोष्टी या अशाश्वत आहेत. त्या अनित्यतेमुळे कधी ना कधी नष्ट होणार आहे. प्रत्येक व्यक्तीचा इथे वियोग होणार आहे. आपण ज्या गोष्टीशी मनाने जोडल्या गेलोय त्या गोष्टीपासून आपण कधी ना कधी दूर होणार आहोत. म्हणून त्या गोष्टीबरोबर मोठ्या प्रमाणात जवळीक साधून आपण आपल्या मनाला दुःख मिळवतो किंवा दुःखास प्राप्त होतो. त्या कारणाने आपण हे समजून घेतलं पाहिजे की कुठल्या तरी गोष्टीबरोबर ज्यावेळी आपण जुडतो तेव्हा त्या गोष्टीपासून आपला वियोग सुद्धा होणार आहे. आणि हे लक्षात आलं की आपल्या मनात निर्माण होणारं दुःख सुद्धा निर्माण होणार नाही. यालाच खऱ्या अर्थाने धम्म म्हणावं. धम्म म्हणजे कर्म या जगातील सर्व गोष्टींचा आधार आहे. म्हणून माणसाने चांगल्या पद्धतीने कर्म केले पाहिजे आणि चांगले कर्म करून इथेच त्याने त्याची फळंसुद्धा भोगली पाहिजे. म्हणजेच चांगले कर्म केल्यानंतरच व्यक्तीला जिवंतपणीच मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच निब्बाण प्राप्त होते, निर्वाण प्राप्त होते. तथागत भगवान बुद्ध म्हणतात की धम्म हा एक शोध आहे. या पृथ्वीवरील सजीवांच्या संपूर्ण जीवनाचा सखोल अभ्यास करून त्याची निर्मिती होते किंवा त्याची उत्पत्ती होते. धर्म आणि धम्म या दोनही संकल्पनांची व्याख्या आपण समजून घेतली आणि या दोनही व्याख्यांवरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की धर्म म्हणतो की देवाचा संदेश पालन केल्यानंतर, देवाची पूजा अर्चना केल्यानंतर व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते. परंतु धम्म हे सांगत नाही. धम्म म्हणते की प्रत्येक व्यक्तीने त्याची कर्म चांगली ठेवली पाहिजे. तो लोभापासून, तो असत्य भाषेपासून, तो हत्येपासून म्हणजेच हिंसेपासून दूर राहिला पाहिजे, आळसापासून दूर राहिला पाहिजे. तेव्हाच त्याला या जन्मीच मोक्ष मिळू शकेल, म्हणजेच निर्वाण मिळू शकेल. निर्वाण मिळविणे किंवा मोक्ष मिळविणे हे कुठल्या देवाच्या हाती नाही, तर त्या त्या व्यक्तीच्या परिश्रमावर आधारलेलं आहे. धर्मातील देवी देवता म्हणतात की आम्ही तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देऊ, परंतु धम्मातील तथागत भगवान बुद्ध म्हणतात की मी मोक्षदाता नाही, मी फक्त मार्गदाता आहे. मी सांगितलेल्या मार्गाने जर तुम्ही चालाल तर तुम्हाला मोक्ष म्हणजेच निर्वाण नक्कीच प्राप्त होईल. खरं तर जगात जेवढेही धर्म अस्तित्वात आहेत त्या धर्मांचा संस्थापक कोण, त्यांचं ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे याचे कुठलेच पुरावे आजपर्यंत सुद्धा आपल्या पुढे आलेले नाहीत. अनेक धर्मांमध्ये अनेक प्रकारच्या देवी देवता आपल्याला आढळून येतात आणि त्यांनी सांगितलेले वेगवेगळे संदेश आढळून येतात. आणि त्याच ठिकाणी आपण धम्माचा विचार केला तर धम्माचा म्हणजेच बुद्ध धम्माचा संस्थापक तथागत भगवान बुद्ध आहेत आणि त्यांचा ऐतिहासिक पुरावा, त्यांचा ऐतिहासिक सर्वची सर्व पार्श्वभूमी अस्तित्वात आहे. धर्म म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजेच आत्म्याची मुक्ती आणि धम्म म्हणजेच मोक्ष, निर्वाण, निर्वाण म्हणजेच मानवी आयुष्यात असलेल्या सर्वच्या सर्व वाईट गोष्टींचा निग्रह करणे, त्या सोडून देणे आणि निर्दोष आयुष्य जगणे. मित्रांनो, धर्म आणि धम्म या दोनही संकल्पना आशा करतो की आपल्या सर्वांच्या लक्षात आल्या असतील. अशा प्रकारच्याच नवीन नवीन संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला वाटत असेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करण्याचे प्रयत्न करा आणि योग्य वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका. काही आपल्या मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जा आणि कमेंट करा.